नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आपण जीवात्मा जगताचे कायदे हे पुस्तक बघत आहोत आणि आपण आता सध्या प्रश्नोत्तरे बघत आहोत या पुस्तकामधली. तर एकेका मुद्द्यानुसार हे प्रश्नोत्तरं चाललेली आहेत. तर मागच्या सत्रामध्ये आपण आत्मा आणि अर्धजागृत मन ह्या मुद्द्यावर आधारित जी पण काही प्रश्न आलेली आहेत ती मागच्या सत्रात आपण बघितली, की अर्धजागृत मन कसं असतं, आत्म्याशी कसं कनेक्टेड असतं आणि त्याचबरोबर भौतिक मनाचं आणि अर्धजागृत मन हे एकच आहेत का वेगवेगळे आहेत, हे सगळ्या गोष्टींचा विचार आपण मागच्या सत्रामध्ये ह्या प्रश्नांचा विचार मागच्या सत्रात केलेला आहे. तर आता आपण कंटिन्यू त्याच मुद्द्यामध्ये पुढचे प्रश्न बघणार आहोत. तर त्याच्यातला पुढचा प्रश्न आहे, जर दोन्ही मनांचे सतत युद्ध चालू असेल तर आपल्याला शांतता कशी लाभेल? तर या ठिकाणी दोन्ही मन म्हणजे कुठली, तर अर्धजागृत मन आणि भौतिक मन, हे जर ह्यांचं युद्ध चालू राहिलं तर आपल्याला शांतता कशी मिळेल, असा हा प्रश्न आहे. त्यामध्ये ते सांगतायत की भौतिक मन आणि अर्धजागृत मनात युद्ध सुरू आहे हे मान्य करून तुम्ही शांततेसाठी प्रयत्न करू शकता. प्रार्थना आणि सकारात्मक कृती यांच्याद्वारे अर्धजागृत मन जिंकेल याची खात्री करू शकता. भौतिक मन तुम्हाला त्याचे गुलाम बनवण्याचा आणि तुमच्या चुकीच्या कृतींसाठी समर्थन करून तुम्हाला आध्यात्मिक अवनतीच्या मार्गावर नेण्याचा खूप प्रयत्न करीत असते. जेव्हा तुम्ही अर्धजागृत मनाचं ऐकायला आणि योग्य कृती करायला शिकता तेव्हा मनशांती लाभते. म्हणजे आपण जेव्हा खऱ्या अर्थाने अर्धजागृत मनाचं ऐकायला लागतो तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने मनशांती लाभायला लागते. आणि हे अर्धजागृत मन केव्हा जागृत राहू शकतं, तर आपण प्रार्थना किंवा सकारात्मक दृष्टीने विचार करणे ह्या सगळ्या गोष्टी करायला लागले, ध्यानधारणा ह्या गोष्टी करायला लागल्या तर आपोआप आपलं अर्धजागृत मन हे जागृत राहतं आणि ते भौतिक मनाला पूर्णपणे ताब्यात घेऊन घेतं आणि त्याच्यावर कंट्रोल करू शकतं आपल्या भौतिक मनावर, आणि आपोआप आपल्याला त्याद्वारे शांतता मिळू शकते, असं ते या ठिकाणी सांगतायत. पुढचा प्रश्न आहे, जर भौतिक मन अर्धजागृत मनाविरुद्ध वागत असेल तर आपल्याला ते असतंच कशासाठी? मग त्यांचं असं आपणच प्रश्न विचारले त्यांना की मग आपल्याला ह्या भौतिक मनाचा जर उपयोगच नाही आहे, जर त्याच्याद्वारे आपल्याला फक्त हानीच होऊ शकते, तर मग हे भौतिक मन आपल्याला कशासाठी दिले आहे परमेश्वराने, असा हा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर नीट समजून घेऊयात आपण. भौतिक मनाला नीट शिक्षण दिलेले नसेल तर ते नकारात्मक होऊ शकतं आणि अर्धजागृत मनाविरुद्ध काम करू शकतं. पण नीट वापर केला तर भौतिक मन हे अर्धजागृत मनाचा एक विलक्षण सहाय्यक होऊ शकतो. ज्यावेळी भौतिक मनाची बुद्धी आणि अर्धजागृत मनाचं मार्गदर्शन एकमेकांसमवेत अविरोधाने कार्यरत असतात त्यावेळी हा मेळ अतिशय शक्तिशाली ठरतो. म्हणूनच जर तुम्ही भौतिक मनाचा चांगला वापर केला तर ती एक भेटच आहे. म्हणजे त्याचा जर योग्य पद्धतीने वापर झाला भौतिक मनाचा तर आपल्यासाठी खूप सोयीस्कर होऊ शकतं ते. भौतिक मन ही एक कसोटी सुद्धा आहे. तुम्ही तुमची मुक्त इच्छाशक्ती वापरावी आणि तुमच्या अर्धजागृत मनाच्या मार्गदर्शनाची निवड करावी अशी देवाची इच्छा आहे. ही प्रत्येक मानवाची कसोटी आहे. खरं म्हणजे ह्या परीक्षेतून प्रत्येकाला जायचं आहे आणि त्याच्यासाठी ही मुक्त इच्छा प्रत्येकाला दिलेली आहे परमेश्वराने. एक तर तुम्ही भौतिक मनाचं ऐका आणि नाहीतर मग अर्धजागृत मनाचं ऐका. तुम्ही ठरवायचं आहे, आपण ठरवायचं आहे की काय करायचं आहे आपण ते. तुम्ही तुमच्या भौतिक मनाचं नियंत्रण करायला हवं, त्याला तुमचं नियंत्रण करू देऊ नका. आणि बऱ्याच वेळा असं नाही होत, आपल्या ह्या भौतिक शरीरावर पूर्णपणे आपल्या भौतिक मनाचा ताबा असतो. ते जसं नाचवेल तसं आपण नाचतो मित्रांनो. आणि म्हणूनच बहुतेक वेळा आपल्याकडनं आयुष्यामध्ये चुका ह्या होऊ शकतात. त्याद्वारे पृथ्वीवरील लोक हे आध्यात्मिकदृष्ट्या चुकतात कारण त्यांचं अर्धजागृत मन हे सुप्त झालेलं असतं. दुसऱ्या शब्दांमध्ये अर्धजागृत मन हे बंद झालेलं आहे. अर्धजागृत मन एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या चुकीचं असं काहीही करण्याची परवानगी देत नाही. पण
लोक आपल्या भौतिक तर्कसंगत मनाचं जास्त ऐकतात आणि अर्धजागृत मनाचा आवाज ऐकण्याचं नाकारतात. ते त्यांचं मार्गदर्शन स्वीकारण्याचंही नाकारतात आणि त्यांच्या वाईट किंवा दुष्ट मार्गांवर पुढे जात राहतात. अर्धजागृत मन हे सहन करू शकत नाही, म्हणून ते शांत होतं, झोपतं आणि यथाअवकाश पूर्णतः सुप्तावस्थेत जातं आणि त्यानंतर ते तुम्हाला चुकीच्या कृत्यांबाबत पूर्वसूचना देऊ शकत नाही. हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. ज्यावेळी एखाद्या माणसाचं अर्धजागृत मन हे खुलं असतं त्यावेळीच त्याची सद्सद विवेक बुद्धी त्याला सूचना देऊ शकते. म्हणजे ते खुलं ठेवणं किती गरजेचं आहे ते बघा. हे कसं घडतं याचं एक साधं उदाहरण पाहू. ज्यावेळी तुम्ही एखाद्याला दुखावता किंवा एखाद्याबद्दल नकारात्मक विचार करता त्यावेळी तुमचं अर्धजागृत मन तुम्हाला ताकीद देतं आणि तुम्हाला अपराधी वाटतं. ह्याचा अर्थ असा की तुमचं अर्धजागृत मन कार्यरत आहे. तुम्ही तुमच्या अपराधी भावनेत बुडून जाऊ नये. अपराध भावनेचं एक विशिष्ट कार्य आहे. केलेली चूक दुरुस्त करण्यास तुम्ही प्रवृत्त व्हावे असा त्यामागे हेतू असतो. तुम्ही हा धडा शिकावा आणि पुन्हा कधीही ती चूक करू नये. एकदा हे केलं की अपराधी भावना राहत नाही. अपराधी भावनेला प्रतिसाद देण्याचा हा एक योग्य मार्ग आहे. म्हणजे आपल्याला अपराधी वाटू शकतं एखादी चूक जर आपण केली. ती अपराधी भावना खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या अर्धजागृत मन खुलं ठेवण्यासाठी मदत करू शकत असते. आणि अर्धजागृत मन खुलं असेल तरच तुम्हाला ती अपराधी भावना पण वाटू शकते, नाहीतर ती पण तुम्हाला वाटणार नाही. आणि तुमचं ते मन हे झोपलेल्या अवस्थेत असू शकतं. त्याच्यामुळेच तुम्हाला ती अपराधी भावना पण निर्माण होऊ शकत नाही. तुमच्या कसोटीला, तुमच्या परीक्षेला योग्य मार्गावर नेण्यासाठी ही अपराधी भावना पण असणं आवश्यक आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न त्यांनी घेतला आहे की माणसाचं वय वाढतं तसं अर्धजागृत मन विकसित होत जातं का? फार महत्त्वाचा प्रश्न आहे की आपलं पृथ्वीवरचं जे भौतिक शरीर आहे आपलं जसं त्याचं वय वाढत जातं तसं ह्या अर्धजागृत मनाचं काय होतं नेमकं, म्हणजे त्याचाही विकास त्याच पद्धतीने चालतो का? जसं की आपलं जर वय जास्त असेल तर आपला तेवढा अर्धजागृत मन हे विकसित आहे असा त्याचा अर्थ होतो का? तर नाही, ते असं त्यांनी नाही म्हटलेलं आहे. तर तुमचं जे अर्धजागृत मन आहे ते विकसित हे तुमच्या आत्म्याच्या उन्नतीवर अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही तुमचा आत्मिक विकास किंवा तुमची आध्यात्मिक पातळी कशी उंचावलेली त्याच्यानुसार तुमचा तो स्तर कसा आहे, आध्यात्मिक स्तर कसा आहे त्याच्यानुसार तुमचं अर्धजागृत मन हे किती विकसित आहे किंवा अविकसित आहे ते कळत असतं मित्रांनो, असं ते म्हणतात. समजा एखादा मुलगा लहान असेल, त्याचं वय लहान असेल परंतु त्याचा आत्मिक विकास खूप चांगला झालेला असेल तर त्याचं अर्धजागृत मन हे विकसित असतं एक प्रकारचं. आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टींच्या जाणीवा असतात, माहिती असते. म्हणूनच आपण बऱ्याच वेळा बघतो की खूप लहान वयातही काही मुलांना खूप साऱ्या गोष्टी ह्या कळत असतात ज्या मोठ्यांनाही कळू शकत नाहीत. कारण त्याचा आत्म्याचा उद्धार ऑलरेडी झालेला आहे. तो मागच्या जन्मांपासून तो घेऊन आलेला आहे ते सर्व त्याचं शिक्षण, आणि तो ह्या जन्मातही त्याच कंडिशनमध्ये राहणार आहे. जर तुमचा आत्म्याचा विकास, मग एखाद्याचं वय किती असेल, खूप जास्त असेल झालेलं, तरीसुद्धा त्याचा जर आत्मिक उन्नती झालेली नसेल, आध्यात्मिक विकास झालेला नसेल तर त्याचा अर्धजागृत मन हे अविकसितही असू शकतं. म्हणजे वयाची मर्यादा या ठिकाणी नाही असं त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. तुम्ही म्हणालात की पृथ्वीवरचे सर्व आत्मे झोपेत असताना त्यांच्या जीवात्मा जगतामधील प्रियजनांना भेटतात. हे नेमकं कसं घडतं? म्हणजे आपण मागच्या प्रश्नामध्येही पाहिलं की आपल्या चंदेरी बंधाद्वारे आपण आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी गाढ झोपेत जेव्हा असतो तेव्हा जात असतो, तेव्हा नेमकं कशा प्रक्रिया होतात तर त्याचं त्या उत्तर त्यांनी दिलेलं आहे. ज्यावेळी तुमची झोप गाढ आणि स्वप्नरहित असते त्यावेळी तुमचं भौतिक मन हे बंद होतं आणि फक्त तुमचं अर्धजागृत मन हे कार्यरत असतं. म्हणजेच आपलं सबकॉन्शियस माइंड हे कार्यरत असतं. तुमचा आत्मा तुमच्या अर्धजागृत मनाच्या मार्गदर्शनाखाली तुमचं पार्थिव शरीर सोडून
पृथ्वी आणि जीवात्म्यांचं जग यांच्यामध्ये असणाऱ्या एका जागी जातो. ते जेथे तुमचे प्रियजन तुम्हाला भेटतात, ते तुम्हाला शांत करतात आणि तुमच्या अर्धजागृत मनालाही मार्गदर्शन करतात. पण ज्या क्षणी तुम्ही जागे होता त्या क्षणी तुम्ही हे विसरता, कारण भौतिक मन झोपेत असताना बंद झालेलं असतं आणि त्याच्यावर कसलीही नोंद करण्याची परवानगी नसते. म्हणजे सगळ्या मानवांना पुढील भावना ओळखीची वाटेल. काही वेळा तुम्ही झोपेतून दचकून जागे होता आणि तुमच्या छातीत एकदम धस्स होतं. तुमच्या अर्धजागृत मनाच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या भौतिक शरीरात पुन्हा प्रवेश करणारा हा तुमचा आत्मा असतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण कसं म्हणजे भौतिक आपलं मन पूर्णपणे झोपतं, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी विसरलेल्या असतात. जेव्हा आपण आपल्या प्रियजनांना भेटूनही येत असतो रात्रीला जाऊन, आणि तरीसुद्धा आपल्याला ते का लक्षात राहत नाही, कारण आपलं भौतिक मन झोपलेलं असतं पूर्णपणे गाढ. त्याच्यामुळे त्याच्यावर ती नोंदच झालेली नाही आहे, तुम्ही कुठे जाऊन आला आणि तुम्ही काय करून आला, त्याची नोंद त्याच्यामध्ये न झाल्यामुळे आपल्याला उठल्यानंतर काहीही आठवत नाही. तरीसुद्धा आपण आपल्या जीवात्म्य जगतातील प्रियजनांना भेटत असतो, असं त्यांचं म्हणणं आहे. ही प्रक्रिया ह्या पद्धतीने चालत असते. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या व्यक्तीच्या अर्धजागृत मनाला तो किंवा ती कधी मरणार आहे हे माहीत असतं का? आता तुम्हाला मागेही मी सांगितलं की अर्धजागृत मनाला तर सगळ्याच गोष्टी माहिती आहेत, तर त्याच्यामध्ये ते काय सांगतायत बघूयात. होय, तुमच्या अर्धजागृत मनाला तुमचे नियत दिनांक माहीत असतात. तथापि तुम्ही तुमच्या वेळेआधी म्हणजेच तुमच्या नियत दिनांकाआधीही मृत्यू पावू शकता. उदाहरणार्थ अपघाताच्या, खुनाच्या घटनेने वगैरे. तथापि आणखी एक आध्यात्मिक कायदा तुमच्या संरक्षणासाठीही केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला अर्धजागृत मनाद्वारे कळू शकतं. म्हणजे अर्धजागृत मनाला माहिती असतं की तुमचा मृत्यू साधारण कुठल्या दिनांकामध्ये होणार आहे. आणि बऱ्याच वेळा पृथ्वीवरचे बरेच लोकांना हे इंट्युशनद्वारे कळू शकतं. आपण म्हणतो की ते आपल्याला आलेलं आहे आणि ते खरं तर अर्धजागृत मनाला माहिती असतं आणि म्हणूनच ते इंट्युशन आपल्याला येत असतं. आणि बऱ्याच जणांना हे कळतं की आपला मृत्यू साधारण येण्याची वेळ झालेली आहे असं समजू शकतं. जर त्यांनी पुढे असंही म्हटलंय, जर अर्धजागृत मन बंद झाले आणि ती व्यक्ती मरण पावली तर तो किंवा ती अवकाशीय स्वरूपात म्हणजेच आपल्या ॲस्ट्रल बॉडीच्या रूपात राहण्याचा पर्याय निवडू शकतो. ते त्यांच्या लोकात जाऊ इच्छिणार नाहीत, शिवाय पृथ्वीही सोडायचं इच्छिणार नाहीत. तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या जितके खाली जाल तितके पृथ्वी सोडण्यास तुम्ही राजी असणार नाही. दुष्ट आत्मे त्यांच्या शरीरांना जाळवांसारखे चिकटून बसतात. आपण मेल्यावर कुठे जाऊ हे ह्या आत्म्यांना माहीत असते, म्हणून त्यांना हे भौतिक जग सोडण्याची भीती वाटत असते. म्हणून ते अवकाशीय जगात राहण्याची निवड करतात. काही वेळा ज्यावेळी मानव मरतात त्यावेळी त्यांना आपण मेलो आहोत याची जाणीवही नसते. ही व्यक्ती जीवात्मा स्वरूपात नसते, ती अवकाशीय स्वरूपात असते. बरेच आत्मे हे अवकाशीय स्वरूपात राहणं हे जास्त पसंत करतात, कारण त्यांचं अर्धजागृत मन हे बंद पडलेलं असतं आणि म्हणूनच त्यांचं जर अर्धजागृत मनच बंद पडलेलं आहे तर ते अवकाशित रूपात राहायला त्यांना जास्त आवडत असतं आणि ते तिथेच राहत असतात. तर आता पुढचा प्रश्न आहे, फक्त नकारात्मक आत्मेच अवकाशीय स्वरूपात जातात का? फार महत्त्वाचा प्रश्न आहे की जे नकारात्मक आत्मे आहेत की ज्यांना जीवात्मा जगतात जायची भीती वाटते, ज्यांनी पृथ्वी तलावर खूप दुष्ट कर्म केलेले असतात, त्यांनाच अवकाशीय रूपात म्हणजे ॲस्ट्रल बॉडीमध्ये, ज्यालाच आपण भूत पिशाच असं म्हणत असतो, ते त्याच रूपात राहणं पसंत करतात का? तर जीवात्म्यांच्या जगतामध्ये त्यांना एक भीती वाटत असते जाण्याची आणि म्हणून ते अवकाशीय किंवा ॲस्ट्रल बॉडीमध्ये किंवा भूत पिशाच्याच रूपातमध्ये राहणं पसंत करत असतात. तर सगळेच करतात का असं त्या ह्या ठिकाणी फक्त म्हणजे नकारात्मक आत्मेच ह्या ॲस्ट्रल बॉडीची निवड करतात की सगळे आत्मेच ह्या कंडिशनमधनं जातात? तर त्यांनी सांगितलं की नाही,
मृत्यूनंतर सर्व मानव अवकाशीय स्वरूपात जातात. म्हणजे आपण आपला प्रत्येकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रत्येकाला त्या अवकाशीय स्वरूपात जावं लागतं, म्हणजेच आपल्या ॲस्ट्रल बॉडीमध्ये जावं लागतं. जे की आपण मागच्या सत्रामध्ये बघितलं की ॲस्ट्रल बॉडी काय असते. ॲस्ट्रल बॉडीला ती खूप हलकी असते आणि तरल असते. त्याचबरोबर आपल्या भौतिक शरीराचं जे काही अवयव असतात आपल्या भौतिक शरीराला, तेच अवयव ॲस्ट्रल बॉडीला असतात. म्हणजे त्या भूत पिशाच्याला आपण म्हणतो की हां ते तसंच दिसतं, किंवा जे आपण ऐकलेलं असतं भूतांबद्दल वगैरे, तर ही ॲस्ट्रल बॉडी तीच असते. आणि ह्यामध्ये सगळ्यांचा प्रवास असाच होत असतो. मृत्यूनंतर मृत्यू झाला की तो आधी ॲस्ट्रल बॉडीमध्ये जात असतो, त्याच्यात रूपांतर होतो. नंतर त्याचे अवकाशीय देह सोडून देऊन जीवात्म्यांच्या स्वरूपात रूपांतरित होतात. मग नंतर काही दिवसांनी ते ॲस्ट्रल बॉडीही सोडतात आणि जीवात्म्यांच्या स्वरूपामध्ये येत असतात. म्हणूनच ज्यावेळी एखादा माणूस मरतो त्यावेळी नैसर्गिक संक्रमण हे पुढील प्रमाणे होते. जसं की मानव स्वरूप, त्याच्यानंतर आहे अवकाशीय स्वरूप, ज्यालाच आपण ॲस्ट्रल बॉडी म्हणतो, आणि नंतर तो जीवात्म्यांच्या स्वरूपामध्ये जातो. म्हणजेच आपल्या जे स्पिरिट आपण जे म्हणतो त्या रूपामध्ये तो येत असतो. पुढचा प्रश्न आहे, उच्च लोकांमधील जीवात्म्यांना अवकाशीय स्वरूपात राहावेसे वाटते का? म्हणजे जे उच्च लोकांमध्ये गेलेले आत्मे आहेत त्यांना आवडेल का अवकाशीय स्वरूपात राहावेसे वाटते का, असा तो प्रश्न आहे. तर नाही असं म्हटले त्यांनी. उच्च लोकातील आत्मे सामान्यतः अवकाशीय स्वरूपात राहायला तयार नसतात. म्हणजे भूत पिशाच याच्यामध्ये राहायला त्यांना आवडत नाही. शक्य तितक्या लवकर त्यांना जीवात्म्या स्वरूपात जायचे असते. म्हणजे जेव्हा मानवाचा मृत्यू होतो तेव्हा सगळ्यांनाच अवकाशीय बॉडीत जावं लागतं, ॲस्ट्रल बॉडीमध्ये राहावं लागतं. परंतु जे उच्च आत्मे असतात त्यांना तिथं जास्त काळ राहायला आवडत नाही. ते लवकरात लवकर जीवात्म्यांचं त्यांना स्वरूप कधी प्राप्त होईल याची वाट बघत असतात आणि त्या रूपात जायला ते जास्त उत्सुक असतात. जीवात्म्यांच्या जगात त्या व्यक्तीच्या मरणाची पूर्वकल्पना त्यांच्या प्रियजनांना असते, म्हणून ते ह्या जीवात्म्यांच्या आगमनासाठी सिद्ध असतात. काही प्रियजन जीवात्म्यांचे जग सोडून पृथ्वीवर जो माणूस मृत्यू पावणार असतो त्याला घेऊन जाण्यासाठी येतात. हे जीवात्मे मग त्या व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या लोकांपर्यंत सोबत करतात. आपण ज्या लोकांमध्ये आहोत त्या लोकात आत्मा निसर्गतःच जातो. म्हणजे त्याला असं कोणी जाऊन पोचवत नाही, तर आपोआप ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. की त्या आत्म्याची क्वालिटी कशी आहे त्या पद्धतीने तो, समजा तर दुष्ट प्रवृत्तीचा आत्मा असेल तो साधारण पहिल्या दुसऱ्या लोकांमध्ये जात असतो. ज्याने चांगलं काम केलेले आहे, चांगले कर्म केलेले आहेत, चांगल्या उद्देशाने कर्म केलेले आहेत, ज्याने आपल्या आत्म्याची शुद्धी चांगल्या पद्धतीने पृथ्वीवर राहून केलेली आहे, आणि त्याचा मृत्यू झाला तर ते आपोआप नैसर्गिकरित्या ते त्या लोकात चालले जाणार आहेत. आपल्याला तिथे काही करायची गरज नाही. आपोआप तो आत्मा तिथपर्यंत, म्हणजे ते अर्धजागृत मनच आपल्याला बरोबर तिथं घेऊन जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मृत व्यक्तीचे अर्धजागृत मन आपल्या आत्म्याला पृथ्वीवरील कृत्यांनुसार त्याच्या लायकीच्या लोकांमध्ये जाण्याची सूचना देते. ऐकणे ना ऐकणे आत्म्यावर अवलंबून आहे. म्हणजे इथं फ्री विल आहे आपल्याला दिलेली, सक्ती करता येत नाही. जर जीवात्म्याने ऐकले आणि योग्य त्या लोकांमध्ये तो गेला तरच त्याला जीवात्म्यांच्या स्वरूप प्राप्त होते. जर आत्म्याने जीवात्म्यांच्या जगात जाण्यास नकार दिला तर तो अवकाशीय स्वरूपात राहतो. कारण तुम्ही मरण पावलात तरी देव तुम्हाला तुमच्या मुक्त इच्छेप्रमाणे वागू देत असतो. पृथ्वीवर जे अवकाशीय आत्मे दिसू शकतात त्यांना भूते असे म्हणतात. अवकाशीय आत्मे हे आपल्या अर्धजागृत मनाचा सल्ला नाकारणारे किंवा जीवात्म स्वरूपात जाण्यास नकार देणारे भरकटलेले आत्मे असतात. ॲक्च्युली ते भरकटून गेलेले असतात, कारण त्यांचं अर्ध जागृत हे पूर्णपणे सुप्तावस्थेत चाललं गेलेलं असतं आणि म्हणून ते योग्य निर्णय घेऊ शकत नाही. असं केल्याने त्यांचा नकारात्मक कर्मसंचय वाढत असतो. म्हणजे उलट ते खालच्या दिशेने त्यांचा प्रवास चाललेला असतो खरं तर, पण हे त्यांना कळत नसतं. तुम्ही अवकाशीय आत्म्यांना पाहू शकत नाही, पण ते तुम्हाला पाहू शकतात. म्हणजे भूत पिशाच आपल्याला बघू शकतात पण आपण त्यांना पाहू शकत नाही. तथापि
ह्या आत्म्यांना जीवात्म्यांचे जग दिसू शकत नाही. म्हणजे हे जे ॲस्ट्रल बॉडीमध्ये भूताच्या याच्यात जे आत्मे असतात ते जीवात्म्यांचं जग बघू शकत नाही. त्यांना तेवढी ताकदच नसते ते बघण्याची. एकदा त्यांनी अर्धजागृत मनाचा सल्ला नाकारला आणि जीवात्म्यांच्या जगात न जाण्याचे ठरवले की त्यांना दाखवलं जाणं शक्य नाही. म्हणजे त्यांनी जर पूर्णपणे ठरवूनच टाकलं की मला ॲस्ट्रल बॉडीमध्येच राहायचं आहे किंवा भूतांच्या याच्यातच राहायचं आहे, तर त्यांना वरचं जग हे दिसूच शकत नाही. तसा कायदाच आहे त्यांचा. ज्यावेळी ते जीवात्म्यांच्या जगात जाण्याचा निर्णय घेतील त्यावेळी ते त्यांना दाखविले जाईल. ही सुद्धा एक कसोटी आहे. म्हणजे त्यांच्यासाठी ही एक खरं तर परीक्षा आहे की त्यांनी ते जीवात्म्यांच्या जगात जाण्याची इच्छा तरी व्यक्त करावी किंवा आपल्याला पश्चाताप तरी व्हावा आणि मग त्यांचा पुढचा प्रवास होतो. नाहीतर ते अधोगतीच्याच मार्गावर आहे ते भूत पिशाच्चे जे पण काही आहेत ते. पुढचा प्रश्न आहे, आपण जन्म घेतानाही ह्याच नैसर्गिक क्रमाने जातो का? म्हणजे कुठला नैसर्गिक क्रम? की आपण मागे पाहिलं की आपण मानव स्वरूपात असतो. मानव स्वरूपात नंतर आपण अवकाशीय देहामध्ये येतो मृत्यू झाल्यानंतर आणि मग आपण जीवात्मा स्वरूपामध्ये जात असतो. तर हा क्रम जो आहे तो मृत्यू झाल्यानंतर असतो. पण जन्म झाल्यावरही हाच क्रम असतो का, असा हा प्रश्न आहे. तर नाही. ज्यावेळी जीवात्मा पृथ्वीवर जन्म घेतो त्यावेळी तो अवकाशीय अवस्थेतून जात नाही. त्याचा आत्मा आणि अर्धजागृत मन हे थेट पृथ्वीवरच्या मानवाचे भौतिक शरीर ग्रहण करतात. त्यामुळे संक्रमण आत्मरूपातून थेट मानवी रूपात होत असते. म्हणजे त्याला ॲस्ट्रल बॉडीतनं जाण्याची गरज नसते. तो डायरेक्ट गर्भामध्ये शरीर रूपात प्रकट होऊ शकतो. तो आत्मा आणि अर्धजागृत मन हे असं या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, आत्मे अवकाशीय स्वरूपात राहणे का निवडतात? म्हणजे भूत पिशाच्च असा मार्ग ते का निवडतात? तिथं खरं तर अधोगतीच आहे. आत्म्याचा विकासही तिथे होत नाही आणि उलट त्यांचा ऱ्हास होत असतो. तर मग हे आत्मे का निवडतात भूत होण्याचं किंवा ह्या ॲस्ट्रल बॉडीमध्ये राहण्याची निवड ते का करतात? तर त्याची कारणं त्यांनी सांगितलेली आहे की भौतिक जगात त्यांचा जीव कुठेतरी अडकलेला असतो. म्हणजे फार अडकलेले असतात ते भौतिक जगामध्ये जगताना. ते पृथ्वीवर असताना पण तसेच असतात. खूप त्यांचं ह्या मोहमायामध्ये ते अडकून पडलेले असतात. त्यांना हे सोडावंसं वाटत नाही. आपलं घर, आपली माणसं, आपला संसार, आपल्याला मिळालेली संपत्ती, ह्या सगळ्या मटेरियल लाईफमध्ये ते पूर्णपणे अडकून गेलेले असतात आणि त्यांना तेच खरं जग वाटत असतं. आणि म्हणून मृत्यूनंतरही त्यांना तेच वाटतं की हे जग म्हणजेच खरं माझं जग आहे. आणि म्हणून ती सोडण्याची इच्छाच त्यांची होत नाही आणि म्हणून ते असे भरकटले जातात आणि त्या भूत पिशाच्या योनीमध्ये चालले जातात किंवा त्या ॲस्ट्रल बॉडीमध्ये चालले जातात. त्यांना पृथ्वीवरील आपल्या प्रिय व्यक्तींचं संरक्षण, काही व्यक्तींना आपलं प्रियजनांबद्दल खूप प्रेम असतं, जी अटॅचमेंट म्हणतो, जी आपण म्हणतो की ती अटॅचमेंट खूप असते. हे माझं, हे माझे भाऊ, हे माझे बहीण, हे माझे आईवडील, ही जी अटॅचमेंट असते, माझा नवरा, माझी मुलं, ही त्या आत्म्याची झालेली कुठेतरी खूप मोठी अटॅचमेंट असते आणि ती त्याला सोडवत नाही. त्या प्रियजनांच्या याच्यामध्ये तोच राहतो आणि त्याला असं वाटत असतं, त्याचा हा गैरसमज असतो की मृत्यू झाला तरी मी त्यांना मदत करू शकेल ह्या ॲस्ट्रल बॉडीमध्ये राहून, ह्या भूताच्या शरीरामध्ये राहून. वास्तविक तो कुठल्याही प्रकारे त्यांना मदत करू शकत नाही तसं पाहिलं तर. उलट त्याचा आध्यात्मिक ऱ्हास होत असतो त्या ठिकाणी. पण तरी त्याचा हा गैरसमज असतो आणि म्हणून तो ती निवड करतो खरं म्हणजे त्या ॲस्ट्रल बॉडीमध्ये राहण्याची. पुढे ते म्हणतात की त्याचबरोबर काही आत्म्यांना असं वाटत असतं की काही एखादी दुष्ट प्रवृत्तीचं काम त्यांनी जर पृथ्वी तलावर केलं असेल आणि तर त्यांना असं वाटतं की जीवात्म्यांच्या जगतामध्ये गेलं तर अजून आपल्याला खूप खालच्या स्तरावर राहावं लागेल आणि अजून आपले हाल होतील, त्याच्यापेक्षा तिथे जायचंच नाही असं ते एक मनाशी गैरसमज करून घेतात आणि आपण इथेच राहायचं आणि म्हणून ते ॲस्ट्रल बॉडीमध्येच राहून जातात मृत्यूनंतर. ते जीवात्म्यांच्या जगतात जाण्याची इच्छाच करत नाहीत आणि त्यांची इच्छा म्हणजे आपल्याला फ्री विल दिलेली आहे त्याच्यामुळे त्या इच्छेपोटी ते ॲस्ट्रल बॉडीमध्येच राहणं जास्त पसंत करतात. त्याचबरोबर काही आत्म्यांना बदला घ्यायचा असतो. पृथ्वीवर जर एखाद्या आत्म्यांनी त्यांना छळलं असेल, त्रास दिला असेल तर एक सूड भावना त्यांच्या मनामध्ये असते आणि त्या सूड भावनेपोटी
त्या आत्म्यांचा बदला घ्यायचा आहे पृथ्वीवरच्या माणसांचा, आणि म्हणून ते ॲस्ट्रल बॉडी म्हणजे भूत होण्याचा निर्णय घेतात आणि त्याच बॉडीमध्ये राहतात की जेणेकरून ते त्या लोकांचा बदला घेऊ शकेल असं त्यांना वाटत असतं, आणि म्हणून त्रास देण्याच्या हेतूनेही ते त्या ठिकाणी त्याची निवड करत असतात. पुढचं आहे की जर पृथ्वीवर असताना त्यांना काही व्यसन जडलेले असेल, उदाहरणार्थ ड्रग्ज किंवा दारू वगैरे, तर ती तलफ पुन्हा पुन्हा भागवण्यासाठी ते व्यसनी माणसाशी स्वतःला जोडतात. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा ते ॲस्ट्रल बॉडीमध्ये राहणं पसंत करतात, आणि त्यांचा जन्म किंवा पुढचा जन्म होणं तर शक्यच नाही, कारण त्यांना जीवात्म्या तुम्हाला जर पृथ्वीवर जन्म घ्यायचा आहे पुन्हा, तर त्याच्यासाठी तुम्हाला ॲस्ट्रल बॉडी सोडून तुम्हाला जीवात्म्यांच्या स्वरूपात जावं लागेल, तरच तुम्हाला पृथ्वीवर जन्म घेता येईल. तोपर्यंत घेता येणार नाही, तोपर्यंत तुमचा आध्यात्मिक विकास होणार नाही. उलट ते आपला आध्यात्मिक विकासासाठी जो लागणारा वेळ आहे खरं तो वाया घालवत आहेत भूतपिशाच्या योनीमध्ये राहून. हे त्यांना कळत नसल्यामुळे ते असे भरकटले जातात. कित्येक वर्ष काही जण तर आपले घालवत असतात ह्या योनीमध्ये, म्हणजे ॲस्ट्रल बॉडीमध्ये राहून. पुढचा प्रश्न आहे, भौतिक मनाला अर्धजागृत मनाशी सहकार्य करणे कसे भाग पाडता येईल? म्हणजे आता हे पुन्हा अर्धजागृत मन आणि भौतिक मन, म्हणजे भौतिक मनाकडनं अर्धजागृत मनाची मदत घेऊन कसं कार्य करता येईल असा हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर त्यांनी दिलं आहे की तुम्हाला भौतिक मनाचा स्वभाव माहीत असायला हवा. ज्याप्रमाणे तुमचे अर्धजागृत मन हे तुमचं आध्यात्मिक सकारात्मक मन आहे त्याचप्रमाणे स्वभावताच भौतिक मन हे पृथ्वीशी निगडीत आणि नकारात्मक आहे. त्याला आवर घातला नाही तर ते तुमच्या पतनाला कारणीभूत होईल. ते तुम्हाला फसवेल, ते भ्रम उत्पन्न करते. उदाहरणार्थ, ज्यावेळी तुम्ही एखादं पाप करता, तुमचं अर्धजागृत मन तुम्ही काहीतरी चुकीचं केलेलं आहे अशी तुम्हाला ताकीद देतं. तुम्ही ती चूक दुरुस्त करून तो धडा शिकू पाहता, तेवढ्यात तुमचं भौतिक मन आपलं सर्वात मोठं अस्त्र बाहेर काढतं. ते कुठलं? अहंकार. अहंकारामुळे तुम्ही चुकीच्या कृतींचं समर्थन करता आणि आपण केलं ते चुकीचं नव्हतं, आवश्यकच होतं अशी फसगत करून घेता. ते एक चलाख तर्कसंगत विचार तुमच्यापुढे मांडतं आणि तुम्ही त्याच्या आहारी जाता. तुमच्या अर्धजागृत मनाचा आवाजही वाढेल आणि आपलं म्हणणं मांडेल, पण तुम्ही त्याला गप्प कराल, कारण तुमच्या भौतिक मनानं तुम्हाला कारणं दिलेली आहेत. त्यानं तुम्ही तर्कदृष्टीने बरोबर असल्याचं तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे भौतिक मन हे आपलं कुठेतरी भरकटलेलं असतं, चंचल असतं, आणि ते आपल्याला इतकी छान कारणं सांगतं त्या गोष्टींची की अरे मी तर चूक केलेलीच नाही आहे, माझं अगदी बरोबर आहे, मी माझ्या जागेवर अगदी बरोबर आहे, कशी आहे काय आहे ते भौतिक मन आपल्याला सांगत असतं. जरी चूक केलेली असली तरीसुद्धा ते आपल्याला एक प्रकारे भरकटवण्याचं काम करत असतं. पुढे ते म्हणतात की भौतिक मनाचं दुसरं अस्त्र काय आहे, तर ते म्हणजे शंका. तुमच्या श्रद्धेला आणि सुज्ञतेला आव्हान देण्याचं शंकेचं बीज ते तुमच्या मनात पेरेल. अर्धजागृत मन हे सत्यपीठ असून सर्वज्ञ असतं. ते तुम्हाला शंका पार करण्यात मदत करतं. पण जर तुम्ही त्याला तुमच्या आत्म्याला मार्गदर्शन करू दिलं तर, जर तुम्ही शंकेलाच खतपाणी घालीत राहिलात तर जीवात्म्यांच्या जगाशी असलेली तुमची कडी हळूहळू दुर्बल होत जाते. कारण शंका मूलतः एकाच प्रश्नाबाबत असते, माझा देवावर विश्वास आहे की नाही. तुमच्या अर्धजागृत मनाचं ऐका, कारण तो तुमचा खरा गुरु आहे. तुमच्या चांगल्या व्यक्तित्वाशी आणि तुमच्या दैवी व्यक्तित्वाशी असलेली ती एक कडी आहे. भौतिक मनाकडे अनेक उणिवा आहेत आणि तुमचं ह्या आयुष्यातील उद्दिष्ट या दुबळेपणाच्या पलीकडे जाऊन तुमचं अर्धजागृत मन विकसित करण्याचं आहे. अशा पद्धतीने भौतिक मनाला अर्धजागृत मनाशी सहकार्य हे करायला भाग पाडता आलं पाहिजे आपल्याला, आणि तरच मग आपण खऱ्या अर्थाने आध्यात्मिक आपला
विकास करून घेऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, जर एखाद्या व्यक्तीचं अर्धजागृत मन खुलं नसेल तर ती व्यक्ती कशी बदलू शकेल? तर त्यांनी आपण सूरदासाची पण मागे एक गोष्ट बघितलेली होती की त्याच्यामध्ये तो ॲक्च्युली कुठल्या उद्देशाने पृथ्वीवर जन्म घेत असतो, परंतु मग तो दुष्ट आईच्या बरोबर राहून वाईट संगतीला कसा लागतो आणि दुष्ट गोष्टींकडे वळला जातो आणि तोही वाईट कृत्यही करायला लागत असतो. असं हे त्याचं आणि ह्या कंडिशनमध्ये त्याचं अर्धजागृत मन हे कसं सुप्तावस्थेत चाललं जातं आणि तो अधिक दुष्ट बनत चाललं जातं. आणि मग अशा व्यक्ती कशा बदलू शकतील जर त्यांचं मन हे जर खुलं नसेल तर, असा हा प्रश्न आहे. तर त्याच्यासाठी काही भौतिक घटना किंवा समस्या त्याच्या आयुष्यात ह्या आणल्या जात असतात, की जसं सूरदासाच्या बाबतीतही झालं की त्याच्यापुढे त्या फकीर बाबांनी, म्हणजे जो आत्मा उच्च लेवलचा आत्मा होता, त्यांनी त्यांचा ॲक्सिडेंट घडून आणला, अपघात घडून आणला. त्याच्या ह्याच्यामध्ये त्या सूरदासाचे आणि मोहनदासाचे म्हणजे सूरदासाचे दोन्ही पाय चालले गेले निघून, म्हणजे ते हे त्याला काढावे लागले, त्याचे पूर्ण गेले दोन्ही पाय अपघातामध्ये. आणि ही घटना त्याच्या आयुष्यात का आली? खरं म्हणजे ती त्याच्यामध्ये आंतरिक बदल घडवून आणण्यासाठी ही घटना त्याच्या आयुष्यामध्ये आलेली होती. परंतु त्याच्यात आंतरिक बदल तर झालाच नाही, उलट तो अजून दुष्ट प्रवृत्तीकडे वळला गेला. मग पुन्हा त्याच्या आयुष्यामध्ये अजून कसं दुःख आलं की त्याला तो फिलिप्स असतो तो गुहेमध्ये एकटाच सोडून येतो आणि त्याचे दोन्ही पायही नसतात, त्याला चालता पण येत नसतं. आणि मग तो सापांच्या आणि त्या हिंस्र प्राण्यांच्या याच्यात अडकला जातो गुहेमध्ये. जेव्हा त्याच्यासमोर तो मृत्यू येतो आणि तेव्हा तो खऱ्या अर्थाने जागा होतो की अरे मी किती लोकांना फसवलं आणि किती लोकांना त्रास दिला आयुष्यामध्ये, त्यांना कधी माफ केलं नाही आणि आज हीच वेळ माझ्यावर आलेली आहे. तर तो परमेश्वराला कुठेतरी पहिल्यांदा विनवणी करायला लागतो की मला या समस्येतून बाहेर काढ म्हणून. आणि मग त्याचं हळूहळू अर्धजागृत मन हे खुलं व्हायला लागतं आणि मग त्याला खऱ्या अर्थाने पश्चाताप त्या ठिकाणी होतो आणि मग त्याच्यानंतर त्याचं आध्यात्मिक विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. म्हणजे अशा पद्धतीने ह्या घटना आपल्या आयुष्यात ह्या आपल्याला दिल्या जातात आणि त्याद्वारे आपलं अर्धजागृत मन हे जागृत करण्याचा, खुलं ठेवण्याचा प्रयत्न केला जात असतो. तर आता आपण एक शेवटचा प्रश्न घेऊयात आणि थांबूयात. पुढचा प्रश्न आहे, आपण आपले अर्धजागृत मन कसे खुले करू शकतो? तर हे आता घटना आपल्या आयुष्यात येतात त्याद्वारेही आपण खुले करू शकतो, पण अजून त्याच्यासाठी काय केलं पाहिजे असं त्यांनी विचारलं आहे की मानवाला आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे स्वतःचे अर्धजागृत मन हे खुले करण्याची. तुमचं अर्धजागृत मन खुलं करण्यासाठी तुम्ही या काही गोष्टी करू शकतात. जसं की प्रार्थना. तुमचं अर्धजागृत मन उघडावं म्हणून तुम्ही देवाला मदत मागा. माझ्या प्रिय सर्वशक्तिमान ईश्वरा, माझ्या चुकीच्या लालसा आणि भावनांपासून दूर होण्याचं धैर्य मला दे. मला तुझी सुज्ञता दे. मला माझं अर्धजागृत मन जागृत करण्यासाठी मदत कर, जेणेकरून ते मला नेहमी मार्गदर्शन करीत राहील. धन्यवाद सर्वशक्तिमान ईश्वरा. अशा प्रकारची प्रार्थनाही तुम्ही परमेश्वराकडे करू शकतात. त्याचबरोबर तुमचं मन कोरं करा. आता तुमचं मन कोरं, आपलं मन कोरं कसं करू शकतो आपण? तर एक सर्वात चांगला मार्ग म्हणजे ध्यानाने आपल्या मनामध्ये विचारांची जो काहूर माजलेला असतो तो कुठेतरी शांत होत असतो आणि निर्विचारता येत असते. ध्यानाचा उद्देशच पहिला उद्देश आहे की मन निर्विचार करणे, विचारांमध्ये निर्विचारता येणे, हाच खरं ध्यानाचा पहिला उद्देश असतो. आणि मग त्याच्यानंतर हे जर झालं तर आपण आपल्या आतला आवाज ऐकू शकतो, म्हणजेच आपल्या अर्धजागृत मनाचा आवाज ऐकू शकतो आणि आपण नेहमी त्याला खुले राहू देऊ शकतो, मोकळं राहू देऊ शकतो. नाहीतर काय होतं की भौतिक मनावर इतका सारे विचार आपण दिवसभर गोळा करत असतो, कैक वर्षांचे, कैक जन्मांचे आपण म्हणजे ह्या जन्मांचे कैक विचार आपण त्या मनामध्ये, भौतिक मनामध्ये साठवलेले असतात आणि मग त्याचा एक प्रकारचा त्याच्यावर पगडा असतो त्या विचारांचा आणि त्याच्यामुळे आपल्या आतल्या जो आपला खरा आवाज आहे किंवा आपलं जे अर्धजागृत मन आहे त्याचा आवाजच आपण ऐकू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे ते जर खुलं तुम्हाला ठेवायचं असेल
तर तुम्हाला पहिलं म्हणजे ते कोरं करावं लागेल तुमचं मन. जे भौतिक मन कोरं करायला त्यांनी सांगितलं, ते ध्यानाद्वारेच कोरं होत असतं. पुढचं त्यांनी सांगितलंय की तुमच्या अर्धजागृत मनाशी बोला. ते कसं? तर आपल्या अर्धजागृत मनाशी बोलून तुम्ही त्याचं अस्तित्व मान्य करीत असतात. म्हणजे तो खरं आहे हे मान्य करत असतो. म्हणजे आपण विश्वास ठेवला पाहिजे की आपलं अर्धजागृत मन हे असतं आणि ते आपल्याला योग्य दिशेने मार्गदर्शन करत असतं, यावर विश्वास असतो जर आपण त्याच्याशी बोलायला लागलो तर. नंतर त्याला पूर्णतः शरण जा आणि त्याला तुम्हाला मार्गदर्शन करायला सांगा. तुम्ही ते आपल्या अर्धजागृत मनाला मार्गदर्शन कर मला असं सांगा, म्हणजे तो तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल. पुढचं आहे तुमच्या अर्धजागृत मनाने दिलेला सल्ला ऐका. त्याचबरोबर ऐकायचं म्हणजे दिलेले मार्गदर्शन कृतीत उतरवणे. प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा तुमच्या अर्धजागृत मनाच्या सल्ल्याचे पालन करतात त्यावेळी तुम्ही त्याला बळ देत असतात. ज्यावेळी तुम्ही अर्धजागृत मनाच्या सल्ल्याचे पालन करीत नाही आणि त्याचं ऐकत नाही त्यावेळी तुम्ही त्याला दुर्बल करीत असतात. तर त्याच्यासाठी त्याचा सल्ला नेहमी ऐकायचा आहे असं त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पुढचं ते सांगतात की तुमच्या भौतिक मनाला नियंत्रणात ठेवा व त्याला सांगा की तुम्ही त्याचे स्वामी आहात, गुलाम नाही. म्हणजेच काय, पृथ्वीवर ते तुमचे भौतिक मन हे 100% खुले आहे, पण सामान्य माणसामध्ये अर्धजागृत मन फक्त 1 ते 2% खुले असते. जर तुम्ही एक अत्यंत चांगला आत्मा असाल तर पृथ्वीवर तुमचे अर्धजागृत मन जास्तीत जास्त म्हणजे 7% ते 9% हे खुले असते. म्हणूनच तुमच्या अर्धजागृत मनाचा थोडासा अंश जरी खुला असला तरी ते तुमच्या भौतिक मनावर सहज विजय मिळवू शकते. पण जर तुम्ही ठरवलं तरच. ज्यावेळी एखादा आत्मा लोक 7 म्हणजे 7व्या लोकात आणि पायरी 9 पर्यंत पोहोचतो त्यावेळी ही अर्धजागृत मन हे फक्त 20% खुले असते. पुढील विश्वामध्ये तुमची उत्क्रांती होत राहील आणि तुमचं अर्धजागृत मन पूर्णपणे म्हणजे 100% खुले होईल, हे 7व्या विश्वाच्या अंतिम पायरीमध्ये. आणि त्यावेळी तुम्ही अखेरीस देवाला समजून घेऊ शकाल आणि नित्य त्याच्या उपस्थित जगू शकाल. म्हणजे आपण आता आपण खरं म्हणजे 3ऱ्या विश्वात आहोत, पृथ्वीवर आहोत तर, आणि आपल्याला अजून 7व्या विश्वापर्यंत पोहोचायचं आहे. आणि तेव्हा आपलं खऱ्या अर्थाने 100% हे आंतरिक म्हणजे अर्धजागृत मन हे खुलं होऊ शकतं. तोपर्यंत म्हणजे आपण जरी 7व्या लोकात आणि 9व्या पायरीवर जरी पोहोचलो तरी आपलं अर्धजागृत मन हे फक्त 20% खुलं असणार आहे. म्हणजे एवढा वेळ आपल्याला त्याच्यासाठी द्यावा लागणार आहे. म्हणजे 1-2% जरी खुलं असेल ते पृथ्वीवर तरी ते आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आपला आत्मिक विकास करून घेण्यासाठी. तर अशा पद्धतीने त्याचं आपला अर्धजागृत मन हे खुलं करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकत असतो. तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात आणि आपला इथं आत्मा आणि अर्धजागृत मन हा जो मुद्दा आहे, त्याच्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते सर्व संपलेले आहेत. आणि पुढच्या सत्रामध्ये आपण नवीन मुद्द्यांचा आणि त्यामध्ये निघणारे जे काही प्रश्न असतील त्याचा विचार करूयात. तोपर्यंत आपण आपल्या पुस्तकाला तात्पुरता विराम देऊयात. नमस्कार, धन्यवाद.